नमस्कार. माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे खूप 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 स्वागत आहे. तर आज पालकची युनिक अशी रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे, बेसन पालक. तर एकदा नक्की करून बघा. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी इथं एक जुडी पालक बारीक चिरून कट करून घेणार आहे. खूप छान होते ही भाजी. प्रत्येक वेळी जर पालकचा गरगटा किंवा पातळ रस्सा खाऊन जर आपल्याला कंटाळा आला असेल तर एकदा या पद्धतीने नक्की करून बघा. खायला खूप छान लागते. टिफिनसाठीही खूप छान रेसिपी आहे ही. पटकन होते, जास्त वेळही लागत नाही आणि कमी साहित्यात होते. घाई गडबडीच्या वेळेस आपल्याला अशाच भाज्या लागतात की ज्या पटकन होतील, त्यावेळी हा चांगला ऑप्शन आहे. आता ही सर्व पालक मी चिरून घेतलेले आहे. बारीक कट करून घ्यायची आहे आपल्याला. तर आता ही पूर्ण आपली कट करून झालेली आहे. तर त्यासाठी आता ही बघू शकता, अशी मस्त अशी पालक आपली ताजी ताजी चिरून झालेली आहे. तर आता त्यासाठी मला इथे एक कांदा लागणार आहे, तर तोही मी बारीक चिरून घेत आहे. कांदाही आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे. रोज रोज टिफिनला काय करू, हा रोजच प्रश्न पडतो आपल्याला. तर त्यासाठी हा चांगला ऑप्शन आहे. एकदा ट्राय तर करून बघा, सर्वजण आवडीने खातील. हा कांदा आपला आता सर्व कट करून झालेला आहे. तर एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे मी, तोही मी बारीक कट करून घेणार आहे. टोमॅटो हे आपला चांगला कट करून झालेला आहे बारीक. तर इथं 2-4 मी हिरवी मिरची घेतलेल्या आहेत, त्याही आपल्याला लागणार आहेत. त्याही मी बारीक कट करून घेते. मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट घालू शकता तुम्ही. मी 2-3च घेतलेल्या आहेत. तर हा लसूण मी घेतलेला आहे, तेही बारीक चिरून घेते. 2च पाकळ्या लसणाच्या मी घेतलेल्या आहे, कारण लसूण खूप मोठा आहे. बारीक असेल तर 4-5 पाकळ्या तुम्ही घाला. हाही मी बारीक कट करून घेणार आहे. हे पावडर मसाले आहेत. यामध्ये 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा लाल तिखट आणि हिंग लागणार आहे. हे 1 वाटी बेसन आहे, 1 छोटी वाटी आहे. बेसन हे आपल्याला यासाठी लागणार आहे. तर आता मी गॅस चालू करून घेतलेला आहे. गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे. पॅन गरम करायला ठेवलेला आहे. पॅन आता गरम झालेला आहे. तर यामध्ये आता आपण 1 मोठा चमचा तेल घालून घेऊया. एक मोठा चमचा तेल घालायचं आहे. तेल थोडं जास्त लागतं. तेल आपलं गरम झालेलं आहे. तर यामध्ये आपण 1 चमचा जिरे घालून घेऊया. जिरे चांगले फुलले पाहिजेत. तर जिरे चांगले आपले फुललेले आहेत, बघू शकता. तर यामध्ये आता मी आपण जो बारीक कट करून घेतलेला लसूण आहे तो घालणार आहे. लसणाचा फ्लेवर खूप छान उतरतो या भाजीमध्ये, वासही खूप छान येतो. त्यामुळे लसूण नक्की घाला. मी बारीक केलेली मिरची घातलेली आहे. मिरची चांगली तळून घ्यायची आहे आपल्याला. त्यानंतर इथे बारीक चिरलेला कांदा मी घालून घेतलेला आहे. तर कांदा आपल्याला सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा चांगला सोनेरी होईपर्यंत आपण भाजून घ्यायचा. कांद्याचा कच्चापणा गेला पाहिजे.
इथे बारीक चिरलेला टोमॅटोही मी घातलेला आहे. टोमॅटो आपल्याला कांद्यामध्ये विरघळेपर्यंत चांगला मऊसूत असा शिजवून घ्यायचा आहे. यावर आता झाकण ठेवून आपण एक 5 मिनिटं हे चांगलं वाफवून घेऊया. 5 मिनिटं झालेले आहेत, बघू शकता टोमॅटो चांगला मऊसूत झालेला आहे. तर यामध्ये आता आपण पावडर मसाले ॲड करूया. हे चांगलं मिक्स करून घेऊया. मसाले चांगले भाजून घ्यायचे आहेत. यामध्ये आता आपण 1 चमचा मीठ घालूया. मीठ तुमच्या आवडीनुसार चवीनुसार कमी जास्त घालू शकता. इथे मी 1.5 चमचा मीठ घातलेला आहे, छोटा चमचा आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तेलही चांगलं सुटलेलं आहे, बघू शकता. यामध्ये आता आपण बारीक कट करून घेतलेला पालक मी धुवून घेतलेला आहे चांगला पाण्यामध्ये, तर तो घालणार आहोत. सर्व पालक यामध्ये घालून घेऊया. मिक्स करून घेऊया हे. यामध्ये आपल्याला एक्स्ट्रा पाणी ॲड करायची गरज नाही. पालकमध्ये पाणी खूप असतं, त्यामुळे भाजीला आपोआप पाणी सुटेल. त्यामुळे यामध्ये आपण वरून पाणी घालायची काहीच गरज नाही आहे. त्या पाण्यात भाजी आपली शिजलेली आता जास्त दिसत असली तरी थोड्या वेळानंतर आपण बघू शकतो ही खूप कमी होणार आहे. शिजेल तशी ही थोडी थोडीच होणार आहे. इथे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे, तर त्यामध्ये आपण जे बेसन घेतलं होतं ते आपल्याला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. बेसन भाजून घेतलं का त्याची चव खूप छान लागते. बेसन चांगलं भाजून घेऊया खरपूस होईपर्यंत. भाजलं गेलं की त्याची चव भाजीला खूप छान लागते, त्याचा कच्चापणाही राहत नाही. बघूया आपण. तर पालक आता आपली नरम झालेली आहे, बघू शकता किती झालेली आहे आपली पालक. पाणीही खूप सुटलेलं आहे. तर यामध्ये आता हे भाजून घेतलेलं बेसन आपण घालून घेणार आहे. बेसन घालून हे चांगलं मिक्स करून घेऊया. बघू शकता खूप छान वास सुटलेला आहे. हे असं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आणखी एक 5 मिनिटं झाकण ठेवून हे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे बेसन चांगलं शिजेपर्यंत. आता हे वाफवून घेऊया आपण 5 मिनिटं. 5 मिनिटं झालेले आहेत, तर बघूया. बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे भाजीला, किती छान दिसत आहे. चपातीसोबत, भाकरीसोबत, इव्हन भातासोबतही तुम्ही खाऊ शकता. खूप छान लागते खायला. पालक शरीरासाठीही खूप हेल्दी असते, पौष्टिक असते. बघू शकता किती छान झालेले आहे. मस्त आपली पालकची युनिक अशी रेसिपी तयार झालेली आहे. छान दिसत आहे भाजी. आता ही आपली खाण्यासाठी रेडी आहे. तर आपण ही सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. बघू शकता किती सुंदर दिसत आहे. खायलाही खूप मस्त लागते. इझी आहे, एकदा नक्की करून बघा. बघू शकता किती छान झाली आहे. तर आपली पालक बेसनची भाजी खाण्यासाठी तयार आहे. खूप छान लागते.
एकदा नक्की करून बघा. माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणारा माझा प्रत्येक व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला दिसेल. तर माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप 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 धन्यवाद.